या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है। आज जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये 288 पैकी मराठा समाजाचे जवळजवळ 150 आमदार आहेत, परंतु मराठा समाजासाठी हे आमदार काही करत नाहीत। एकनाथ भाऊकडून थोडीशी अपेक्षा आहे आम्हाला की निश्चितपणाने मराठा समाजाला ते न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। आणि आज जर कुठलंही सरकार आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला कुठल्याही सरकारचं देणं घेणं नाही। जर आज ह्या शिंदे सरकारने जर आम्हाला आरक्षण दिलं तर त्यांची सोलापुरात आम्ही हत्तीहून मिरवणूक काढूया, एवढीच आमची अपेक्षा आहे। या सरकारला लवकरात लवकर देवाने सूडबुद्धी द्यायला पाहिजे, नाहीतर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारमध्ये मंत्र्याला हा मराठा समाज फिरू देणार नाही। काय सांगाल? काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठ्याचा, उपमुख्यमंत्री मराठ्याचा, साखर कारखाने मराठ्याचे, सगळे उद्योगधंदे मराठ्याचे, एवढं असून सुद्धा जवान पोरासांना काम नाही। मग हे समाज मराठा आमदार खासदार काय झोपलेत काय? मराठा आमदार खासदार काय झोपलेत काय? काय वाटतं? छत्रपती शाहू महाराजांनंतर जे आरक्षणाचा उठावा झाला ते 58 मोर्चानंतर सर्वसामान्य कुटुंबामधला एक प्रामाणिक सच्चा मराठ्याचा माणूस आमच्या आरक्षणासाठी धडपडतोय आणि त्याच्या मागं आम्ही ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं आलेलो आहे। त्यांचं भाषण कसं असेल, उत्सुकता आहे? भाषण त्यांचं समाजाला कुठलंही दुखवलं जाणार नाही आणि मराठा समाजाला आरक्षण घेतल्याशिवाय ती मागे सरणार नाही, एवढा आम्हाला आत्मविश्वास आहे। काय वाटतं आज सांगा? मराठा समाजाला आरक्षणाची मागणी, जरांगे पाटील सोलापूर सांगा तुमची मागणी। आम्ही त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेलो आहोत सर्वजण, आणि आम्हाला अपेक्षा आहे की जरांगे पाटीलांनी जी शासनाकडे मागणी केलेली आहे आणि शासनाने जे त्यांना अभिवचन दिलेलं आहे ते शासनही पूर्ण करेल असं आम्हाला वाटतं आहे आणि शासनानं ते पूर्ण करावं असं सर्व समाजाच्या वतीनं आम्ही सर्वजण मागणी करतोय। काय वाटतं मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे? आमच्या समाजाला आरक्षणाची मागणी आहे ती एकदम योग्य आहे। जरांगे पाटील आज येत आहे, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आम्हाला आरक्षण सरकारनं लवकरात लवकर द्यावं, त्याशिवाय सगळ्याच आरक्षणाचा प्रश्न सरकारनं सोडवावा असं आमचं म्हणणं आहे। मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं तर ह्याच्या पुढे उद्रेक होण्याची शक्यता 14 ऑक्टोबरनंतर परिस्थिती अजून चिघळेल असं आम्हाला वाटतंय। काय आज तुम्ही जरांगे पाटलांचं भाषण ऐकायला आलात, काय सांगा? हो, कुठून आलात नाव? मोहून आलो मी। आरक्षण याकरता पाहिजे, माझ्या शिक्षण शाळेमध्ये मी मुख्याध्यापक म्हणून आहे। माझ्या शाळेतील एका शिपायाची मुलगी BAMSला आहे, तिला 2.5 लाख रुपये फी भरावी लागते आणि इतर जातीमधल्या विद्यार्थ्यांना अगदी 18-20 हजारामध्ये मेडिकलमध्ये प्रवेश मिळतो, तर त्याची परिस्थिती नाही। हे दुजाभाव पाहता मराठ्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे। मनोज जरांगे पाटील आता काही वेळात देणार आहे, काय वाटतं तुम्ही आलात? मनोज जरांगे पाटील दादा जे सोलापुरात त्यांचं आगमन होते त्याबद्दल जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश कार्यकारिणीच्या वतीने मी त्यांना सुरुवातीला शुभेच्छा देते। खरोखरच आज आमच्या हाडाचा कार्यकर्ता तो आज आमचा खरोखर दैवत आहे। मराठा समाजासाठी जो तळमळीनं जो उपोषणाला बसून सर्व समाजाला आरक्षण दिल्याशिवाय माघार घेणार नाही, हा जो लढा त्यांनी घेतलेला आहे त्या लढ्याला आमचा जिजाऊ ब्रिगेडचा संपूर्णपणे पाठिंबा असेल। त्याचबरोबर आज जर कुठलंही सरकार आम्हाला काही देणं घेणं नाही, आम्हाला कुठल्याही सरकारचं देणं घेणं नाही। जर आज ह्या शिंदे सरकारने जर आम्हाला आरक्षण दिलं तर त्यांची सोलापुरात आम्ही हत्तीहून मिरवणूक काढूया, एवढीच आमची अपेक्षा आहे। काय सांगाल? मराठा समाजाला आरक्षणाची मागणी आहे, जरांगे पाटील येतात, काय सांगाल? हो, चांगलीच गोष्ट आहे। जरांगे पाटीलनी एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आंदोलन केलेलं आहे, हे आम्ही वाया जाऊ देणार नाही। आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि जर सरकारने अजूनही जर आरक्षण दिलं नाही तर आम्ही आमचा लढा कायमच राहू देऊ। काय सांगाल? एक मराठा लाख मराठा समाजाचा नवीन चेहरा महायोद्धा मनोज जरांगे पाटील, खरोखरच कौतुक करावं तेवढं कमी या माणसाचं। समाजासाठी स्वतःचं आयुष्यसुद्धा पणाला लावणारी व्यक्ती आज या ठिकाणी येत आहे। आम्ही सर्व भगिनी त्यांचं मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहोत आणि आम्हाला आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारकडून अपेक्षा नव्हती, परंतु एकनाथ भाऊकडून थोडीशी अपेक्षा आहे आम्हाला की निश्चितपणाने मराठा समाजाला ते न्याय देतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो आणि जरांगे पाटील साहेबांचं धूमधडाक्यात या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। काय वाटेल हे सरकार मराठ्यांना आरक्षण देईल? हा, नक्की
की दिल सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ. या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे जे योद्धे या ठिकाणी येत आहेत त्यांचं सोलापूर नगरीमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूरच्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करते. आणि या ठिकाणी जे योद्धे आहेत त्यांना सर्व मराठ्यांनी आणि मराठा सकल समाज यांच्या वतीनं आम्ही पाठिंबा देत आहोत. तर फक्त मराठा समाजच नाही तर सर्व समाजाने या ठिकाणी पाठिंबा दर्शवला पाहिजे. आणि आपण आरक्षण जे आहे हे कुणाच्या हक्काचं आपण आरक्षण मागत नाही, आरक्षण आमच्या हक्काचं आम्ही या ठिकाणी मागत आहे. तर ते आम्हाला द्यावं एवढीच मी विनंती करते. जय जिजाऊ. आज जरांगे पाटील येत आहेत, काय तुमच्या भावना आहेत, काय सांगा? मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो विषय आहे तो पुन्हा एकदा पटलावर आणलेला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये लाखोच्या संख्येनं समाज जमलेला आहे. मराठा आरक्षणाचा विषय हा जो आहे, ह्या आरक्षणाच्या विषयाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाची जी भावना आहे, जो आक्रोश आहे तो शासनाच्या कानापर्यंत गेला पाहिजे. ह्याच्यासाठी शांततेच्या मार्गानं मराठा समाज आज या ठिकाणी आंदोलन करतो आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी जमलेला आहे. वास्तविक पाहता हा कायदेशीर विषय आहे आणि संविधानामध्ये जर काही दुरुस्ती करण्याची गरज असेल तर तीही शासनाने करावी आणि 50% खाली आरक्षण कशा पद्धतीनं देता येईल त्याही गोष्टीवरती विचार करून संसदेमध्ये जर कायदा पारित करता आला तर करावा, असं समाजाच्या वतीनं मी माझं मत मांडतो. काय वाटेल हे सरकार आरक्षण देईल? सोलापूर सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रातला सर्वसामान्य तरुण मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये जर या शिंदे फडणवीस पवार सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर हे आरक्षण कधीही मिळणार नाही. कारण मनोज जरांगे पाटील सरकार सर्वसामान्य युवक आज सोलापूर शहरामध्ये येत आहे. यासाठी आम्ही सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते आज इथं उपस्थित आहोत. येणाऱ्या काळामध्ये ही 14 ऑक्टोबर ही मनोज जरांगे पाटील यांनी अल्टिमेट दिलेलं आहे. आता नाही तर कधीच नाही आहे. या उद्देशाने आज आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आम्हाला या सरकारला सांगायचं आहे, आपण आरक्षण आता दिला तर ठीक आहे, या शांततेच्या मार्गाने आपण आमचे आंदोलन पाहिले आहेत, परंतु येणारा काळ हा पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. या सरकारला लवकरात लवकर देवाने सूडबुद्धी द्यायला पाहिजे, नाहीतर हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. आणि या सरकारमध्ये मंत्र्याला हा मराठा समाज फिरू देणार नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 14 ऑक्टोबरला येताना या मुख्यमंत्र्यांनी पत्र घेऊन यावं, हे आरक्षण दिलंच पाहिजे, या उद्देशाने त्या ठिकाणी आलं पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे अशी मागणी आहे. काय सांगाल? नाव काय, कुठून आलं तुम्ही? तिरे तालुका उत्तर सोलापूर. काय मागणी आहे, काय सांगा? आरक्षण मिळालं पाहिजे. आरक्षण मिळालं पाहिजे. शेतकरी कुटुंबातील जरांगे पाटील उपोषणाला बसले होते, त्यावेळेस लाठी हल्ला केला गेला. सर्व वृद्ध महिला मुलं त्यांना अतिशय जखमा झाल्या. तर त्याचा आम्ही अगोदर निषेध करतो सरकारच्या या कृतीचा. आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारं आरक्षण आम्हाला अपेक्षित आहे. आणि नरेंद्र मोदी साहेबांनी त्या आरक्षणासाठी संसदेमध्ये तशी तरतूद करावी आणि सर्वसामान्य शेती व्यवसायामध्ये असणाऱ्या कुटुंबाला आरक्षण देऊन शैक्षणिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करावं असे आमचे सर्व आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जय भवानी. जय शिवाजी. तुमची मत काय? मराठाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. अरे कोण म्हणतं देत नाही? आणि ती गरज आहे काळाची. कोण म्हणतं देत नाही? शिक्षणासाठी, गोरगरिबांच्या मराठ्यांच्या शिक्षणासाठी म्हणजे आर्थिक विकास दुर्बल घटकासाठी जे मराठा समाज आहे, 90% मराठा समाज हा आर्थिक ह्याच्यामध्ये पिसलेला आहे. त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी, त्यांच्या भवितव्यासाठी आरक्षण मिळालंच पाहिजे. काय वाटतं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल असं वाटतं? बोला काय वाटतं? ठीक आहे. काय वाटतं मनोज जरांगे पाटील आता हे एक आयडॉल म्हणून येत आहेत मराठा समाज? मनोज जरांगे पाटील हे नेतृत्व कुठल्याही राजकीय शक्तीचं नसून हे समाजाचं नेतृत्व आहे. त्याच्यामुळं मराठा समाजाला ओबीसी समाजामधूनच आरक्षण मिळावं ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे. लोकसंख्येच्या आधारानुसार 50% आरक्षण हे मिळत असतं आणि आमचं आरक्षण हे गेले 30 वर्षे ओबीसी समाज खात आहे. त्याचाच मुद्दा आहे. आणि मराठा आणि कुणबी ही एकच आहे. त्यामुळं आम्ही कुणबी आहे, आम्हाला दाखले मिळावे आणि आम्हाला आरक्षण मिळावं हीच आमची मागणी आहे. दुसरी आमची याच्याशिवाय दुसरी काही मागणी नाही आहे. ज्या आम्हाला मंडळ आयोगाने आमच्यावर जो अन्याय केला तो अन्याय आमचा दूर व्हावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच आमची प्रमुख मागणी आहे. आणखीन किती वर्ष प्रतीक्षा करावं लागेल? कारण मराठा समाज वारंवार मागणी करतो. आता मराठा समाजाचा संयम
आणि एक चांगली भूमिका घेण्याची वेळ संपलेली आहे. आता यापुढे जर मराठा समाजाला ह्यांनी प्रत्यक्ष राजकारण्यांनी प्रतीक्षा पाहिली तर प्रत्येक पक्षाच्या राजकारण्याला रस्त्यावर फिरायला समाज अक्षरशः मारेल इतकी परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे. समाज उपाशी आहे, समाज उपाशी आहे, त्याची दखल घेतली पाहिजे. आणि ह्याच्यामुळंच आता ह्या मनोज जरांगे पाटलाच्या सभा ज्या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच्यानंतर जी एक मोठी सभा त्यांची होणार आहे त्या सभेतून आपल्याला सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्याचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला हे राजकारणी लोकांना घाबरण्यास किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी हा सगळा आपला खटाटोप आहे. आता समाजाची म्हणजे सहनशक्तीच संपलेली आहे. उद्या जर विस्फोट झाला, उद्या ही तरुण कार्यकर्ते मंत्री संत्री कोण काय कुणाला कुठं गाठून मारतील त्याचा सुद्धा नियम नाही. संयम संपलाय. विद्यार्थी अभ्यास करून थकालेले आहेत. एकेकाचे असे झाले अवस्था की 18 तास अभ्यास करून विद्यार्थी अर्धा एक मार्काने जात आहेत. काय संयम फुटला आहे म्हणजे आता संयम म्हणजे संपल्यातच जमा आहे आता. कारण आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने आत्तापर्यंत चाललेलं आहे समाजाचं. इथून भविष्यात पण शांततेनं चालेल, पण सरकारने पण अंत पाहू नये. सरकारने अंत पाहू नये. काय सांगाल, कुठून आलात, काय नाव? सोलापूरचेच आहे मी. मनोज पाटील जे आहेत त्यांच्या जे सभा घेतलेत आणि जे मराठा आरक्षणावर त्यांनी जे लढा दिला आहे त्यांना आम्ही सपोर्ट करण्यासाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे. काय वाटतं आजच्या भाषणाकडं काय त्यांचं भाषण? नाही, काय आपल्या फक्त मराठा समाजाला आरक्षण पाहिजे. आपण केवळ आरक्षणासाठी आपला मराठा समाज पूर्णपणे आता सध्या भिकेला लागलेला आहे. सध्याची परिस्थिती अशी आहे, आमच्या मराठा मुलांची सध्या लग्नसुद्धा होत नाहीत. शेती जरी असली शेती पिकत नाही. शेती पिकत नसल्यानं मुलीसुद्धा देत नाहीत. असं जर घडत आलं तर मराठी मुलांची लग्नसुद्धा होणार नाही. ही गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अगोदरचे 100 एकरवाले आता 2 एकर येऊन राहिलेले आहेत. मराठा समाजाला एकंदरीत आता समाजाचा बांध फुटलेला आहे आणि एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं होतं त्याला सरकारनं अल्टिमेटम दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि आता समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी तमाम मराठी समाज बांधवांची आहे. मनोज जरांगे पाटील सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाऊ माँसाहेबांचा. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो. आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणता देत नाही. काय मत मराठा समाजाला आर्थिक आणि शैक्षणिक अशा प्रकारचं आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते आरक्षण हे टिकाऊ दृष्टिकोनातून कोर्टामध्ये टिकलं पाहिजे. अशा प्रकारचं शासनानं आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे. कारण मराठा समाज हा अतिशय मागासलेला आहे. आज जर आपण पाहिलं तर कमी मार्क मिळवलेले इतर मागासलेले मुलं पुढे जातात आणि मराठा समाजाची मुलं पाठीमागे राहतात. त्यासाठी शैक्षणिक आणि आर्थिक अशा प्रकारचं आरक्षण जे आहे ते टिकाऊ आरक्षण मिळालं पाहिजे. आज जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये 288 पैकी मराठा समाजाचे जवळजवळ 150 आमदार आहेत. परंतु मराठा समाजासाठी हे आमदार काही करत नाहीत. ओबीसी आमदार जसं छगन भुजबळ हे ओबीसीसाठी प्रयत्नशील आहेत, तसं मराठा समाजाचा एकही आमदार मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्नशील नाही. त्यासाठी मराठा समाजानं असा विचार केला पाहिजे की येत्या लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनवरती बहिष्कार टाकला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीनं त्या ठिकाणी मतदानाला न जाता बहिष्कार जर आपण टाकला तर हाच योग्य मार्ग आहे. आणि जरांगे पाटील हे जे आहेत ते कुठल्याही पक्षाचे नाहीत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आर्थिक आणि शैक्षणिक आरक्षण मिळावं यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व ठिकाणाहून आलेलो आहोत. धन्यवाद.
मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे. मनोज जरांगे पाटील सोलापुरात येत आहेत, काय सांगा? तेच आरक्षणबद्दल आणि मराठा युवा पिढीच्या कल्याणासाठी मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय मराठा समाज सुधारणार नाही. कुठून आलात? काय नाव? आम्ही अंकोली मोहोळ तालुका भैरवनाथ नरारी भोसले जरांगे पाटलांची सभा असल्यामुळं आम्ही आलेलो आहे. जरांगे पाटलाच्या पाठीमागं आम्ही जेव्हा जीव आहे तोपर्यंत राहू. जेव्हा जीव आहे तोपर्यंत जरांगे पाटील कुठून आले दादा? काय नाव? मोहोळ काय सांगा? आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आलो आहे. आपल्यासाठी एक संघर्षयोद्धा झटतोय. आमच्यासाठी आमच्या समाजासाठी जो संघर्षयोद्धा झटतोय त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. सभा गाजेल त्यांची? आजची सभा त्यांची गाजेल का? गाजणार की गाजणार. हो. काय सांगा? कुठून आलात? काय नाव तुमचं? लक्ष्मण निवृत्ती गायकवाड मोहोळवरून. काय सांगाल आज काय सांगाल? काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठ्याचा, उपमुख्यमंत्री मराठ्याचा, साखर कारखाने मराठ्याचे, सगळे उद्योगधंदे मराठ्याचे, एवढं असून सुद्धा जवान पोरासांना काम नाही. मग हे समाज मराठा आमदार खासदार काय झोपलेत काय? त्यांनी उठून मराठ्यासाठी काय तर केलं पाहिजे. त्यांनी अशा मोर्चात हे ते येऊन स्वतःहून सहकार्य नोंदवलं पाहिजे. तर यांनी आपल्या खुर्चीसाठी सत्तेसाठी निवांत बसतेत. 100पेक्षा जास्त आमदार आहेत. हां, मग 100पेक्षा जास्त आमदार अजून तुम्ही काय बांगड्या घातला का? तुम्हाला तुमचं मराठ्याचं बहुमत असताना तुम्हाला आरक्षण देता येत नाही. तुम्ही फक्त बोला बिंदास बोला. काय वाटतं? मराठीच्या मुलाला आरक्षण नाही. 190% मार्क पाडून कुठला स्कॉलरशिपचा लाभ भेटत नाही. इतर समाज 40 मार्क पाडून नोकरी करतोय आणि आमची मराठीची मुलं शिपाई सुद्धा होत नाही. ती जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही जरांगे पाटलाला पाठिंबा देणारच. जरांगे पाटलांना पाठिंबा देणार. काय सांगाल दाजी? कुठून आलात? कुठून आलात? सांग नाव तर सांग. सोलापूर. काय वाटतं? आरक्षण मिळालं पाहिजे मिळालंच पाहिजे. का? कशा? मराठ्यासाठी मिळालंच पाहिजे. कारण नाही तर सरकार अल्टिमेट करून टाकू. सरकार निर्णय गेला असं वाटतंय? हे सरकार घेत नाही निर्णय, गप्पच बसते, गप्पच बसणार. नालायक सरकार आहे. कुठलंही सरकार उद्या नालायक सरकार आहे. मराठ्यासाठी काही करू शकत नाही. आमदार खासदार सुद्धा नाही. कोण नाही हो, आमदार खासदार कोण नाही. सर्व जेवढे मराठ्याचे आमदार खासदार सर्व नालायक आहेत. या ठिकाणी लोकप्रतिनिधींवर देखील आरोप होत आहे. आणखीन काही युवक. दादा काय सांगाल? कुठून आलात? मराठा समाज आरक्षणाची मागणी होते. काय सांगाल? तुमचं मत काय? मराठा समाजाला गेल्या कित्येक वर्षापासून ही सरकार बुलवते आहे. मराठ्याचे एवढे मोठे आमदार आणि खासदार आहेत. प्रत्येक वेळी मतं मागताना हे लोक आम्ही समाजासाठी हे करू ते करू अशा हिशोबाने प्रत्येक वेळेस वेळात काढलेलं आहे. पण आता कुठलेही समाजाला हे समजलेलं आहे. प्रत्येक खालच्या स्तरापर्यंत लोकांना समजलेलं आहे की हे दिशाभूल करत आहेत. आता आम्ही सर्व एक मराठा लाख मराठा होऊन कुठल्याही पद्धतीने साम दाम दंडभेद या सर्व कुठल्याही पद्धतीने आम्ही आता आरक्षण मिळवूनच राहणार. द्यायलाच पाहिजे, नाही तर उद्या सरकारची काय नाचक्की होईल हे सरकारला स्वतःला माहीत आहे. कुठून आलात? काय सांग? बिनधास्त बोला. काय? मी सोलापूरचाच आहे. माझं नाव सिद्धाराम वाघ. मराठा समाजाला ओबीसीमधून 52%च्या आतच आरक्षण मिळावं अशी आमची मागणी आहे. 50%पेक्षा वरचं आरक्षण न्यायालयात टिकू शकत नाही याची जाणीव समाजाला आता झालेली आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचा विचार केला, मंडल आयोगाचा विचार करून देशभरात 54% ओबीसी समाज आहे आणि तोच क्रायटेरिया महाराष्ट्रात लागू करून 27% आरक्षण दिलं गेलं. 27चं 32%मध्ये रूपांतरित झालं पुढे जाऊन. पण खरं बघितलं गेलं देशभरातल्या जातीची संख्या मोजली तर ती 4,500 जातींचा विचार करून दिला गेला होता. महाराष्ट्रात तितक्या जाती नाही आहेत. महाराष्ट्रात त्याची संख्या जर मोजली सुरुवातीला तर ती अगदी 300-350च्या आत बसते. 300-350 जातीची लोकसंख्या साधारणतः 64% नाही. ओबीसी रिझर्वेशन हे 50% लोकसंख्येसाठी लागू आहे. म्हणजे 32% लागू केलं याचा अर्थ ओबीसीची लोकसंख्या 64% असायला हवी. तसं असू शकत नाही. तसा विचार केला गेला तर बिहारच्या जातीय जनगणनेनंतर महाराष्ट्रातही जातीय जनगणना व्हावी असा जोर पकडतोय.
1931 पासून जे काही जनगणना जाती जनगणना झालेल्या आहेत इंग्रजांच्या काळात, प्रत्येक ठिकाणी मराठासोबत कुणबी असा एक शब्द ॲड होतो आणि तिची लोकसंख्या साधारणतः 34%, 35%, 36% अनुक्रमे दाखवते. परंतु आता मात्र जातीच्या दाखल्यावरती फक्त मराठाच दिसतोय. कुणबी कुठं गडप झाला? तो काय सगळा विदर्भाला स्थलांतरित केला का? नाही ना. विदर्भातल्या मराठ्यांनी पंजाबराव देशमुखांचं ऐकलं आणि त्यांनी आपल्या शेती करणारा म्हणजे आपलं जे मूळ काम आहे त्या मूळ कामाचा उल्लेख जातीच्या दाखल्यावरती केला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या मराठ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. त्याच्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा मराठाच राहिला. विदर्भ, खानदेश ह्या भागातला जवळपास 95% मराठा समाज कुणबीमध्ये मोडतो. त्यांचे रोटीबेटीचे व्यवहार आमच्याशी होतात. रोटीबेटीचे व्यवहार जात किती गोष्ट घट्ट आहे हे सगळ्यांना प्रतीत आहे. पण त्यांचे जर रोटीबेटीचे व्यवहार आमच्याशी होत असतील याचा अर्थ ते आणि आम्ही एकच आहोत. त्याच्यामुळं मराठा समाजाला कुणबीच ग्राह्य धरून 52% आत आरक्षण द्यावं. हा 52% आत आरक्षण दिल्यानंतर 52% मर्यादा वाढवण्यासाठी मराठा नक्कीच प्रयत्न करेल. तो लढेल. ओबीसीची लढाई करावंच लागेल. 100% त्यांना करावं लागेल. केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. त्याची 2 कारणं सांगतो. अलीकडे जरांगे पाटलांच्या लढाई थोडीशी आधीची आहे, पण 2 दिवसापूर्वीच बिहारच्या जातीय जनगणनेचे जे आकडे पुढे आलेत तिथे 64% ओबीसी संख्या दाखवते. ह्याच्यानंतर जाती जनगणना देशभर जोर धरेल आणि ते महाराष्ट्रातही करावं लागेल आणि मराठ्यांना वगळून महाराष्ट्रातली ओबीसीची संख्या एवढी मोठी भरणार नाही हे खात्रीने आम्ही सांगतो. धन्यवाद. काय सांगा? सर्व मानवजातीचा विचार केला समजा तर सर्वजण एकाच रक्तानं बनलेलो आहोत आणि अशा वेळेला मराठा समाजालाच फक्त आरक्षण द्यायचं नाही ही सरकारची भूमिका ही चुकीची आणि दुटप्पीपणाची भूमिका आहे. त्यामुळं सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावंच लागेल असं माझं मत आहे. माझं नाव सत्यवान अण्णा जावणे, डिकसळ, मोहोळ तालुका. मराठा समाजाला आरक्षण ही मिळालंच पाहिजे आणि जर मराठी समाजाला आरक्षण सरकार देत नसेल तर समान नागरिकाचं काढावा. सरकार आश्वासन पाळत नाही म्हणूनच ही वेळ आलेली आहे त्यांच्यावर. जरंगे पाटलाला आम्ही आमच्या जीवाभावातून बघतो. जरंगे पाटील जे करते ते त्याच्या मागे सगळा मराठी समाज पूर्ण एक जीवानं पाठिंबा देत आहे. मिळालं पाहिजे. मिळालं म्हणजे मराठ्याचं काय चाललंय हे झालेलं आहे. मिळालंच पाहिजे आरक्षण. मी शिवाय चव्हाण, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. काय वाटतं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे? मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे. सध्या मराठ्याची परिस्थिती अतिशय हलाखीची आणि वाईट झालेली आहे. मराठ्याला सर्व राज्यकर्ते हे मराठ्याच्या जीवावर मोठे झालेत. मराठ्या जीवावर पदं मिळाली, इस्टेट मिळाली, त्यात मराठ्याच्या समाजाचं जास्त पुढे आहेत. परंतु आज सर्वसामान्य मराठ्याची परिस्थिती अतिशय अवघड झालेली आहे. तळागाळातल्या मराठ्याला खायचे रोजचं खाण्याचं सुद्धा अवघड झालेलं आहे. त्यासाठी मराठ्याला कसल्याही परिस्थितीत आरक्षण मिळालं पाहिजे. नाही जरी आरक्षण ह्या सरकारनं दिलं तर आम्ही हिसकावून घेतली सोडणार नाही. लोकशाही मार्गाचा पूर्णपूर वापर करू आणि ह्या सरकारला जेरीस आणल्याशिवाय सोडणार नाही. जरांगे पाटील येत आहेत, काय वाटतं? म्हणून जरांगे हा मराठ्याच्या आरक्षणाचा हिरो आहे. ज्यानं आपल्या कुठल्याही राजकीय पक्षाचा तो नाही, आपल्या समाजासाठी जो अहोरात्र झटत आहे. त्यासाठी सर्व समाज हा सध्या मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आहे. मिळालं पाहिजे. चिकन टाकळी मिळालंच पाहिजे आरक्षण. मिळालंच पाहिजे. मराठाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे. काय सांगाल? नाव सांगा. कुठून आलं? कुठून? वडवळ. हां, वडवळ. काय
काय सांगा कशासाठी आला आरक्षणासाठी मनोज जरांगे येणार आहेत मनोज आहे तर त्यांना आमचा भरपूर पाठिंबा आहे. तुमचं नाव ऐकलं होतं यापूर्वी ऐकलं नव्हतं त्या 6 महिन्यात आम्ही ऐकलं. हां. हिरो आहेत समाजाची लढाई लढेल असं वाटतं. हो हो शेवट पतो हां आणि मिळणारच. हां त्यामुळं मराठा आता शांत बसणार नाही याने आरक्षण दिलं तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालू एवढीच आमची माग. मनोज जरांगे पाटील हे उपोषणानंतर चर्चेला आलेले आहेत. त्यांची लढाई आरक्षणासाठी आहे. यशस्वी होईल त्यांचा लढा 100% यशस्वी होणार. कारण त्यांची मागणी स्वतःसाठी काहीच नाही. सर्वसामान्य मराठा समाज जो आहे त्या मराठा समाजासाठी त्यांची मागणी आहे आणि सर्वसामान्य मराठा समाज आजपर्यंत आरक्षणापासून वंचित होता, पण तरीसुद्धा त्यानं सहन केला सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण ओबीसीमध्ये आहोत हे माहीत असून सुद्धा त्याने आरक्षणाचा लाभ 75 वर्षात नाही घेतला आणि मग आता 75 वर्षानंतर जर लाभ त्यांना मिळत असेल, तोही कायदेशीर मार्गाने मिळत असेल, तर इतरांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. आणि मराठा समाजाचे जागरण करणं हे जरांगे पाटलांनी काम केलेलं आहे. आणि आता मात्र कुणीही कितीही मोठा नेता एखादा आला मराठा समाजाला, कितीही मोठा नेता असला तर त्या नेत्याच्या पाठीमागं कुणीही जाणार नाही. आम्ही आज जरी इथं सर्वसामान्य आम्ही असलो मराठा, आमच्या पाठीमागं जो गोरगरीब मराठा आहे, मजूर वर्ग आहे, तो आमच्या पाठीमागं आहे. की आम्ही आलो म्हणजे आमच्या पाठीमागं अजून 100 माणसं आहेत की त्यांना अपेक्षा आहे की हे पुढं आहे त्याच्या पाठीमागं आपण राहायचं आहे. आणि आम्ही योग्य दिशेनं आहोत. जरांगे पाटलांनी आम्हाला योग्य दिशा दाखवली आहे. आम्ही योग्य दिशेनं जात आहोत आणि 100% हे जे आरक्षणाचं मिशन आहे ते 100% यशस्वी होणार. एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातून जी लढाई सुरू केली होती त्याला आता राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांना शासनाने काही दिवसांसाठी अल्टिमेटम दिला असला तरी मनोज जरांगे पाटील हे काही दिवसांपासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये जात आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणीची ज्योत पेटवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात राज्यभरात सुरू आहे. एकच मिशन मराठा आरक्षण अशी एक घोषणा मराठा समाजाकडून केली जात आहे. ह्या सरकारनं आता मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी देखील मराठा समाजाकडून व्यक्त होताना दिसत आहे. जहूर सय्यदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाय टेक्नॉलॉजीचे एक्स-रे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक ICU विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी, नई जिंदगी रोड, अथर्व मंगल कार्यालयाजवळ, सोलापूर.